अरेंज मॅरेज भाग 1. आता तुम्ही वधूंच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. भटजींनी असे सांगताच राजने बाजूला झुकून दोन्ही हात लांब करत कांचनच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. कांचनच्या हृदयात होणारी धडधड तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. राजची असे तिरके झुकून मंगळसूत्राची गाठ मारताना होणारी तारांबळ पाहून सगळ्यांनाच हसू येत होतं. त्यांची भाऊ बहीण मित्र त्याला चिडवण्याचा मूडमध्येच होते. राजने कशीबशी एक गाठ मारली व मागे उभ्या असलेल्या ताईकडे मदतीसाठी पाहिले. ती हसतच मदतीसाठी पुढे आली व ही गाठ अगदी पक्की बांधते हा, राज म्हणत तिने गाठ बांधली. तोपर्यंत त्याचे दोन्ही हात कांचनच्या गळ्यातच होते. कांचन बावरून गेली होती. राजला हे कुठेतरी जाणवलं, पण तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, झालंय हा मंगळसूत्र घालून, आता कांचनच्या गळ्यातल्या बाहूंचा हार काढला तरी चालेल हा राज. हे ऐकून सगळे जोरदार हसले. राजने लाजत चटकन हात बाजूला गेले व तो बाजूला भटजींकडे पाहू लागला. कांचनची खालची मान वर होत नव्हती. आशाताई बाजूला खुर्चीवर बसून हे सगळे क्षण डोळ्यात साठवत होत्या. डोळ्यांसमोर येणारी अश्रूंची झालर हातांनी दूर करत त्या आनंदाने राज व कांचनकडे बघत होत्या. कांचनसारखी सून मिळाली ह्याचा त्यांना खूप आनंद होत होता. विधी सुरू होत्या तरीही मध्ये मध्ये राज आईकडे नजर ठेवून होता. त्याचे हे लक्ष देणे पाहून आशाताईंचे डोळे नकळतच पाणावत होते. आजकालच्या जमान्यात राजसारखा मुलगा मिळणे हे खरंच नशीबवान असल्याचे लक्षण होते. हा सगळा विचार करत त्यांनी आपुसकच हात जोडत मनातल्या मनात देवाचे खूप आभार मानले. ही बाब राजच्या नजरेतून चुकली नाही. त्याने लगेच खुणावत आशाताईंना विचारले, काय झालं, बरं वाटत नाहीये का? त्यांनी पण काही नाही, सगळं ठीक आहे रे म्हणून उत्तर दिलं व त्याची नजर टाळली. होमहवन सुरू करण्यापूर्वी लग्नाला आलेल्या पाहुण्यांना भेटून घेऊयात म्हणत त्यांनी आलेल्यांसोबत भेटी घेतल्या. कांचन जरा दबावाखाली वावरते असं वाटून राजने कांचनला हळूच विचारलं, टेन्शन आलंय का? तिने त्याच्याकडे बघत नाही अशी मान हलवली. तिच्या ह्या उत्तराने राजला बरं वाटलं. त्याने तिला हलकेच हातावर थोपवत मी आहे ना असे म्हणाले व ती निश्चित मानाने हसली. तिचे हे हास्य बरंच बघून त्याला समाधान वाटले. होमहवनाच्या वेळी ह्या विधीची गरज आहे का म्हणून राजने गुरुजींना विचारताच आशाताईंना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी राजला पटकन आवाज देऊन बोलावले, राज, होम तर व्हायलाच हवा ना रे, काय म्हणून तू अशी विचारत होत आहेस? त्यांनी खूपच काळजीने विचारले. ते ऐकून राजने पटकन माघार घेत वेळ सावरून नेत सांगितली, असं काही नाही, सहजच विचारत होतो, तू आरामात बस. हे ऐकून आशाताईंचा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात त्यांचे लक्ष गेले ते समोरून येणाऱ्या कांचनकडे. होमासाठी नऊवारी साडी घालून हळुवारपणे चालत येणारी कांचन काहीतरी वेगळीच भासत होती. तिचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत होते. तिच्या चेहऱ्यावरती चंद्रकोर अजूनच उठून दिसत होती. राज वेड्यागत तिच्याकडे पाहत आहे हे पाहून त्याच्या मित्राने जोरदार शिट्टी वाजवली. तसा तो एकदम दचकला. आपण एकटे नाही आहोत व सगळे आपल्याला पाहत आहेत ह्या जाणीवेने त्याचे मन शरमल्यासारखेच झाले. हसत केसातून हात फिरवत त्याने मित्राच्या घोडक्याची नजर टाळली व तो होमाच्या दिशेने गेला. कांचनला तू सुंदर दिसते आहेस सांगावे की नाही, तो ह्या विचारात असतानाच नेमके तिने त्याच्याकडे पाहून डोळ्यांनीच खुणावत काय झाले विचारले. राजने स्वतःशीच हसत मानेनेच नकार दिला. तिला कळले नाही की काय झाले, पण ही वेळ बोलायची नसल्यामुळे तिने सोडून दिले. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघेही होमासाठी बसले. अगदी छान पारंपरिक पोशाख दोघांची जोडी खूप खुलून दिसत होती. होमात लाह्या टाकताना त्याच्या ओंजळी तिची ओंजळ ठेवायला सांगितली. दोघांनी मिळून होमात ओंजळ रिकामी केली, पण आतापर्यंत न जाणवलेला तो स्पर्श त्याला मोहरून टाकणारा होता. तिच्याही हृदयातील धडधड त्याला स्पष्ट जाणवत होती. कालपर्यंत सोबतीने फिरलो तरी असे कधीच वाटले नव्हते असे त्याला वाटत होते. कांचनच्याही मनात होणारी धडधड तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. हातात हात धरून सप्तपदीचे एक एक पाऊल टाकताना घेत असलेल्या वचनांना समजून घेत लग्न ह्या सोहळ्याला आयुष्यात काय स्थान आहे हे तिला जाणवत होतं. देवब्राह्मणाच्या साक्षीने ह्या सुंदर नात्याचा स्वीकार करताना येणारे दडपण साहजिकच होते. कांचनचा चेहरा पाहून राजने तिला हळूच कुजबुजत सांगितले, तू सिरियस होऊ नकोस ना, मला टेन्शन येते मग. त्याचे बोल हे ऐकून कांचन हलकेच हसत त्याच्याकडे बघत पुटपुटली,
बरं नाही हा, पण तू माझ्याशी असा हळूहळू बोलत आहेस हे सगळे बघत आहेत. तिच्या ह्या वाक्यावर तो हलकेच हसला. नेमके त्यांचे हे भाव आशाताईने टिपली व आनंदाने त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकले. आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकाचा विवाह सोहळा ह्याच डोळ्यांनी बघायला मिळालाय ह्याचा त्यांना आनंद होत होता. राज आनंदी आहे हे पाहून त्यांच्या मनावरचा भार कमी झाला होता. कांचनच्या आईबाबांनी जड अंतकरणाने तिची पाठवणी केली. तिच्या आईबाबांना तुम्ही कांचनची काळजी करू नका, लेकच मिळालीये मला समजा, असे समजावून सांगून आशाताईंनी कांचनला जवळ घेतली. तिने त्यांना मिठी मारली. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला थोपटल्यासारखे केले. कांचन कारमध्ये बसल्यावर लगेच राजने तिला रुमाल काढून दिला व तिला डोळे पुसायला सांगितले. डोळे पुसून तिने राजकडे पाहिले तर हा राज नेहमीसारखा भासत नव्हता. त्यालाही कुठेतरी दाटून आल्यासारखे वाटत होते. त्याला नेमकं काय बोलावं हे कळत नव्हतं. त्याने हलक्या आवाजात म्हणाले, रडू नकोस ना, डोकं दुखेल तुझं. तिने नाही रडणार असा मानेनेच नकार दिला. ते पाहून राजला जरा बरे वाटले. घरच्या दारात गेल्या गेल्या फुलांच्या पायाघड्यांनी तिचे स्वागत केले. राजने पहिले पाऊल ठेवले तेवढ्यात कोणीतरी आत्या जोरात ओरडली, अशा एकट्याने नाही यायचे आता हातात हात धरून जोडीने यायचे असते. मग राजने कांचनचा हात हातात घेऊन पायघड्या ओलांडल्या. औक्षण केल्यावर कांचन माप ओलांडणारच तेवढ्यात कोणीतरी आत्याबाईंनी तिला अडवले. उखाणा घेतल्याशिवाय आत यायचं नाही हा. उखाणा म्हटल्यावर कांचनला एकदम टेन्शन आले. ती विचारात पडली. हे पाहून कोणीतरी तिच्या कानात उखाणा सांगितला. आता उखाणा घेतल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून तिने आता सांगितलेला उखाणा घेतला. मंगल क्षणी उंबरठा ओलांडते हसत हसत राज यांच्या नावाने नातं जोडलं आयुष्यभरासाठी घडतो. तिचा हा उखाणा ऐकून सगळ्यांनी वा म्हणत टाळ्या वाजवल्या. राजला तर खूपच नवल वाटले. कांचनने इतका छान उखाणा घेतलेला पाहून तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. काही बोलायला तिथे संधी मिळणार नाही हे माहीत असल्याने तो गप्प बसला. उखाणा घेतल्यामुळे माप ओलांडून कांचनचे घरात प्रवेश केला होता. लक्ष्मीपूजनानंतर राज रूममध्ये आला. सजवलेला रूममध्ये कांचन त्याची वाट पाहत होती. त्याने रूमचे दार लावले. त्या आवाजाने स्वतःच्या तंद्रीत असलेली कांचन एकदम दचकली. पलंगावर बसलेली ती पटकन उभी राहिली. राजला तिच्या वागण्याचे हसू आले. त्याने तिच्याकडे पाहत म्हणले, अरे दचकतेस काय अशी, बस ना, थकली आहेस ना आज खूप. तिने हसत फक्त होकारार्थी मान हलवली. पुढे होत तो तिच्याजवळ आला तसे तिला घाबरल्यासारखे झाले. ती एकदम थरथरायला लागली, पण त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते. जवळ आल्यावर तिला थरथरता पाहून त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर हलकेच थोपटत म्हणले, रिलॅक्स कांचन, विश्वास ठेव. आपल्यातल्या खऱ्या नात्याचा मला कधीही विसर पडणार नाहीये. तू सुरक्षित आहेस, काळजी करू नकोस, झोप तू आरामात. आणि हो, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. इतके बोलून त्याने पलंगावरची उशी उचलली व तो बाजूच्या सोफ्यावर जाऊन आडवा पडला. त्याच्या ह्या वागण्याने कांचनला बरे वाटले व ती पलंगावर पडली. मनात अनेक विचार असले तरी ह्या सगळ्या ताणामुळे पडल्या पडल्या तिला कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही. राजला पहाटे जाग आली. ती पडद्याच्या फटीतून येणाऱ्या पहाटेच्या सूर्यप्रकाशामुळेच त्याने डोळ्यांवर अलगद हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची झोपमोड झालीच. म्हणून कूस बदलत त्याने मिचक्या डोळ्यांनी पाहिले तर त्याला समोरच्या पलंगावर निरागसपणे झोपलेली कांचन दिसली. त्याला क्षणात सगळं काही डोळ्यांसमोर आलं. त्याचं कांचनसोबत झालेलं लग्न डोळ्यासमोर आठवलं व नकळतच त्याचं मन भूतकाळात गेलं. इथे कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वीच राजने परदेशात शिकायला जायचं म्हणून आशाताईंकडे खूप हट्ट केला, पण हळव्या मनाच्या शांत आशाताई पहिल्यांदा खंबीरपणे त्याला नाही म्हणल्या. जे शिकायचं ते इथेच भारतात शिक बाबा, नको उगाच दूर जाऊस. मला वाटत नाही की तू दूर जावंसं व मी इथे एकटी राहावी. आईने असं काहीतरी स्पष्ट म्हणावं हे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं होतं. त्यामुळे त्याने भारताबाहेर न जाता इथेच शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यामागचे कारणही तसेच होते. राज 8 वर्षाचा झाला आणि एक दिवस अचानक राजच्या वडिलांना हार्ट अटॅक आला व ते जागीच कोसळले. ऑफिसमध्ये असल्यामुळे सगळेच धावले. पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण काही उपयोग झाला नाही. ते जागीच हे जग सोडून गेले. असे ज्ञानीमनी नसल्यामुळे
आशाताई पुरत्या खचून गेल्या. आभाळ कोसळल्यासारखे झाले होते त्यांना. पण लहानग्या राजकडे बघून त्यांनी स्वतःला सावरलं. बिझनेसची सुरुवात करताना अनेकदा रामरावांनी त्यांची मदत घेतली होती. त्यामुळे त्यांना व्यवसायाविषयी बरीच माहिती होती. हे खूप कामी येणार होतं आणि झालंही तसंच. रामरावांच्या निधनाच्या महिन्याभरानंतर आशाताई कंपनीत येऊन लागल्या. त्यांची हुशारी व अनुभव कामी आल्यामुळे त्यांनी काही महिन्यातच आत्मविश्वासाने व्यवसायाचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. रामरावांचे जाणे ही भरून न निघणारी पोकळी असली तरी राजकडे बघून त्यांना सावरणे गरजेचेच आहे हे कळत होतं. आई, पण बाबा असे कधीच कुठे सोडून जात नाहीत आपल्याला. आता कसे काय गेले ग? राजू म्हणत होता की ते कधीतरी येणार नाहीत. खरंय का ग आई? रडवलेल्या चेहऱ्याने राजने विचारलेले हे प्रश्न ऐकून आशाताईंना खूप गहिवरून आलं. त्याला पोटाशी गच्च धरून त्यांनी आपला अश्रूंचा बांध मोकळा केला. नंतरही राजने बरेचदा हे प्रश्न विचारले, पण आशाताई स्वतःला सावरत त्याला समजवण्याचा त्यातच जवळच्या एका परिवारातील एक स्थळ त्याच्यासाठी चालून आलं. त्या व्यक्तीची पत्नी बाळंतपणात गेल्यामुळे त्यांच्यावर बाळाची जबाबदारी आली होती. सगळ्यांच्या मते आशाताईंनी हा विवाह करावा ही इच्छा होती, पण आशाताईंचा स्पष्टच नकार होता. आई, तू नवीन बाबा आणणार आहेस का? वर्गात सगळे म्हणत होते की तुझे बाबा आता कधीही परत येणार नाहीत. खरं आहे का हे? मला दुसरे बाबा नकोत ग. राजच्या ह्या बोलण्याने त्या मनापासून हादरल्या. राजने त्यांना गच्च मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. आशाताईंनी घरच्यांना सांगून टाकले की त्या कधीही दुसरं लग्नाचा विचार करणार नाहीत. आशाताईंनी राजला आईचे प्रेम दिले, तशीच बाबांची स्थितीही लावली. आई व बाबांची भूमिका पार पाडताना तिची तारावरची कसरत होत असते, पण त्यांनी दोन्ही भूमिका खूप छान पार पाडल्या होत्या. राजला कधी बाबांची उणीव भासली नाही. एखाद्या बाबाप्रमाणे त्या त्यांच्या निर्णयात पाठीशी असतं. त्यामुळे राज व आशाताईंची खूप भावनिक गुंतवणूक होती. ती त्याच्या वागण्यातून कायम दिसून येत होती. असे राज भूतकाळात शांतपणे रमलेला असताना तो कांचनच्या आवाजाने एकदम दचकून विचारातून बाहेर आला. सॉरी, जरा जागच आली नाही. उशीरच झाला तसा उठायला. उठायचे ना हो, काय म्हणतील सगळे? ती अगदी अगतिकपणे म्हणाली. राज हसत म्हणाला, अरे हो हो, ठीक आहे ना. इथे कोणीही तुला काहीही म्हणणार नाही, कळालं का? तयार होऊन घे, मी बाहेर जातो. असे म्हणत तो बाहेर निघून गेला. राज बाहेर जाताच कांचनने दार लावून घेतले व दाराला पाठ टेकून लांब श्वास घेतला. तिला जरा मोकळीक मिळाली असे वाटले. डोळे मिटल्यावर नकळत डोळ्यातून तिच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. इतक्या दिवसांचा ताण डोळ्यावाटे बाहेर पडताच आहे असे तिला वाटून गेले. पण काही क्षण गेले व तिला आठवले की आधीच उशीर झालाय, लवकर तयार होऊन खाली जायला हवे. ह्या विचाराने तिने डोळ्यातले पाणी पुसले व ती वॉशरूमकडे गेली. डोळ्यांवर गार पाण्याचा शिमका मारल्यावर तिला बरं वाटलं. डोळे पुसून तिने समोरच्या आरशात स्वतःची छबी पाहिली. तेव्हा तिला तिच्या नव्या जबाबदारीची जाणीव झाली. नववधूच्या वेशात ती खूपच सुंदर भासत होती. पण जास्त न रेंगाळता तिने पटकन आंघोळ आटपून आवरून घेतले व ती खाली स्वयंपाकघरात गेली. ती जिन्यावरून उतरताना तिने बघितले की राज सोफ्यावर बसून पेपर वाचत होता. तिला पाहताच त्याने स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणले. तिनेही हसून गुड मॉर्निंग म्हणत हळूच विचारलं, आई कुठे आहेत? त्याने हसून आत आहे असं खुणावले. ती तशी स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. आशाताई आत काहीतरी बनवत होत्या. जवळपासचे पाहुणे लग्न झाल्यानंतर परत गेले असल्यामुळे घरी 4 ते 5 जणच राहिले होते. त्यामुळे सगळ्यांसाठी काहीतरी नाश्त्याची सूचना देत होत्या. कांचनला बघून त्यांनी हसत स्वागत केले. ए बाळा, तुझा चहा तयार आहे. कांचन त्यांच्या पाया पडायला खाली वाकली. तसे त्यांनी तिला जवळ घेतले व मन भरून आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, सदा सुखी रहा. राजला तुझ्या हातात सोडून मी मोकळी झालीये. आता तुम्ही एकमेकांना सांभाळून घ्या व आनंदी राहा.
त्यांची ही बोलणे ऐकून कांचनच्या चेहऱ्यावर टेन्शन आले. तिने नुसती हलकीशी स्माईल दिली व ती खाली पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा तणाव ओळखून राज लगेच म्हणाला, काय हे आई, तुला इतक्या सहजपणे थोडीच सोडणार आहे? तूच करणार आहेस माझं? नाही, आता आमच्या दोघांचं सगळं, असं म्हणत त्याने नेहमीप्रमाणे आईच्या गळ्यात हात टाकले. त्याच्या ह्या बोलण्यावर सगळेच हसले. आशाताई एकदम खुश झाल्या. हे पाहून राजला डोळ्यातले अश्रू लपवणे कठीण होत होते. तो नजर चुकवून बाजूला गेला. हे कांचनच्या नजरेतून सुटले नाही, पण काय बोलावे हे न सुचल्यामुळे ती खाली मान घालून उभीच होती. राजने डोळे पुसून कोणालाही न जाणून देता काहीतरी विषय बदलला. तशी ती त्याच्याकडे पाहत राहिली. आज रात्रीचेच त्यांचे फिरायला जायचे तिकीट असल्यामुळे आशाताईंनी नाश्त्यावर नंतर कांचनला सांगितले, कांचन, तू इथे काही आवडत बसू नकोस, तू जायची तयारी कर. तुमची बॅग वगैरे भरून ठेव. राज तसा वेंदडा आहे, त्याचेही तुलाच आठवणीने घ्यावे लागेल, असे हसत म्हणत त्यांनी राजला पण आवाज देऊन सांगितले. राज, आधी बॅग पॅक कर बरं, पुन्हा काही होते. राजने फक्त होकारार्थी मान हलवली व तो कांचनच्या मागे रूम मध्ये गेला. रूमचा दरवाजा लोटलेला होता म्हणून त्याने दरवाजा उघडला व तो आत आला. त्या आवाजाने विचारत असलेली कांचन एकदम दचकली. ते पाहून राजला जरा वाईट वाटलं. कांचन, अशी दचकून नकोस ग, तुला इथे रुडायला वेळ लागणार आहे हे मी समजू शकतो, पण तुझ्या मनात काही भीती असेल तर ती काढून टाक. मी तुला जपण्याचं वचन दिलंय देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, ते मी पाळणार, ह्यावर विश्वास ठेव. त्याचे हे बोल ऐकून कांचनचे डोळे भरून आले. आधीच भावनिक असलेल्या राजला कांचनचं असं हे डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं, पण नेमकं काय करावं हे न कळल्यामुळे त्याने तिला खिशातून काढून रुमाल दिला. कांचनने काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत रुमाल घेतला व डोळे पुसले. मला वाटतं आपण चुकलंच, असे राजने गंभीरपणे म्हटल्यामुळे कांचन त्याच्याकडे पाहू लागली. हो, म्हणजे आहेरात आपण कपड्यांच्या ऐवजी रुमालच द्या म्हणायला हवं होतं. तुझ्या रडण्याच्या स्पीड वरून असे वाटते की माझी रुमाल लवकर संपून जाते. राजने अशी जोरात हसून म्हणताच कांचन ही मनापासून हसली. तिने राजला रुमाल परत दिला. त्याने तो हसत खिशात ठेवला व तो पुढे बोलू लागला. खरं तर आपण हनीमूनला का जात आहोत असा तुला प्रश्न पडला असेल, पण नाही गेलो तर सगळ्यांना आपल्या नातेविषयी शंका येईल. त्यामुळे इतर रिवाजांप्रमाणे हा ही एक रिवाज समजून आपण जाऊ येऊया, चालेल ना? त्याचे हे गंभीर बोलणे तिला कुठेतरी त्रास देऊन गेले, पण त्याचे म्हणणे अगदी बरोबर होते म्हणून तिने त्याला मानेने होकार दिला. राजने रिकामी बॅग तिच्या हातात देत थँक्स कांचन म्हणले व का कोण जाणे तिच्या नजरेला नजर न देता तो कपाटातील कपडे काढू लागला.